मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी। तो कुछ वीडियो गेम्स होते हैं जो आप किसी के साथ खेल सकते हो, कोई अननोन स्ट्रेंजर के साथ आप खेल रहे होते। कसं आहे माहिती आहे का, सध्या सोशल मीडियाचं जग आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आलेला आहे. त्याच्यामध्ये महिला काय, पुरुष काय, तरुण काय, तरुणी काय, वयोवृद्ध काय, काय काय तर लहान लेकरांच्या हातामध्ये सुद्धा मोबाईल आहे आणि लहान लेकरांना सगळ्यात जास्त मोबाईलचा नाद लागलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तात्काळ तुमच्या लेकरांना हातामध्ये फोन देणं बंद करा. मग काही काही जण म्हणते आमचं लेकरू ऐकतच नाही, फोन दिला नाही तर रडतच बसतं. मग त्याला मोबाईलचा नाद नेमकं कोणी लावला? तेव्हा जे लहान होतं, जेवण करत नव्हतं, त्याला तुम्ही कार्टून लावून देता, मोबाईल बघ, हे बघ, मग त्याला लागला मोबाईलचा नाद. मग आता ते मोबाईल मागणार नाही तर काय करेन, हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. परंतु लहान लहान पोरांना मोबाईलचा नाद लागल्यामुळं काय काय समस्या उद्भवत आहेत आणि त्याचे काय काय परिणाम होत आहेत, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं माहिती आहे का, आता मोबाईलचा नाद प्रत्येक व्यक्तीला लागलेला आहे. त्याच्यामध्ये लहान काय, मोठं काय, वयोवृद्ध काय, तरुण काय, तरुणी काय, पुरुष काय, महिला काय, सगळ्यांनाच मोबाईलचा नाद लागलेला आहे. आणि घंटाभर मोबाईल नसेल जवळ तर करमतच नाही, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आता आपण मोठ्या लोकांवर बोलणार नाहीत, पण मात्र लहान लेकरांवर याचे परिणाम वाईट होत आहेत. कारण की आजकालचे लहान लहान लेकरं सुद्धा हातामधला मोबाईल सोडत नाहीत. त्यांच्याकडे मोबाईल घेतला की ते रडतात आणि मोबाईल दे म्हणतात. मग त्यांना मोबाईल दाखवल्याशिवाय जेवण करत नाहीत, मोबाईल दाखवल्याशिवाय झोपत नाहीत, मोबाईल दाखवल्याशिवाय शांत बसत नाहीत. मग लहान लेकरांना मोबाईल देणं योग्य आहे का? कारण की मोबाईलमुळं, सतत मोबाईल बघितल्यामुळं अनेक लेकरांचे डोळे खराब होत आहेत, डोळे सुजत आहेत. तरी सुद्धा त्यांच्या घरचे म्हणतात जाऊ द्या, ते ऐकतच नाही, आपण काय करावं. आता ते ऐकतच नाही, काय करावं म्हणल्यावर आता काय बोलावं तुम्हाला. ते इतकंसं लेकरू जर तुमचं ऐकत नसेल तर मग तुमचं कोण ऐकणार आहे? आता तुमच्या न ऐकण्यामुळं त्याचे डोळे खराब होऊ शकतात आणि डोळे तर खराब होऊ शकतात, पण मात्र दुसरे काही आर्थिक परिणाम सुद्धा होऊ शकतात. कारण की लहान लहान लेकरं मोबाईलमध्ये गेम खेळतात. मग हेच गेम खेळत असताना किंवा ते गेम डाउनलोड करत असताना त्याचबरोबर काही जे सायबर क्राईमवाले आहेत, फ्रॉड करणारे लोक आहेत, ते ॲप सुद्धा त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतात. मग त्या इन्स्टॉलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये नेमकं काय चाललंय, काय नाही, त्याचा डाटा त्यांच्याकडे घेतात. तुमच्या मोबाईलवर OTP पाठवतात, काहीतरी कुटाणे करतात, लिंक पाठवतात. मग त्याच्यावर लहान लेकरं खेळता खेळता क्लिक करतात आणि त्याच्यामुळं अनेकांचे अकाउंट रिकामे होतात. असे प्रकार अनेक जणांसोबत घडलेले आहेत. पण मात्र लेकरामुळं प्रकार घडल्यामुळं तक्रार नेमकी कोणाची द्यावा, लुटणाऱ्याची द्यावा का लेकराची द्यावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणून बरेच जण त्या ठिकाणी तक्रार दाखल करत नाहीत, पण तरी सुद्धा पोराला समजून सांगत नाहीत. असे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आता सर्वसाधारण लोकांसोबत हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतच आहे. पण मात्र सुपरस्टार अक्षय कुमार याच्या पोरीसोबत सुद्धा, यांच्या मुलीसोबत सुद्धा अशाच पद्धतीने एक प्रकार घडला. ती त्या ठिकाणी ऑनलाईन गेम खेळत असताना एक व्यक्ती त्या तरुणीसोबत चॅटिंग करू लागला, बोलू लागला आणि तिच्यासोबत गोड गोड बोलून तिला नको तसे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा मागू लागला. पण मात्र त्या मुलीनं तात्काळ घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यामुळं तो प्रकार त्या ठिकाणी थांबला आणि अक्षय कुमारनं थेट सगळ्यांना आव्हान करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. त्याचं म्हणणं काय आहे बघा हा व्हिडिओ. अपने दिल से मैं बोलता हूँ, एक छोटा सा वाक्य आप लोगों को सुनाना चाहता हूँ जो मेरे घर पे कुछ महीने पहले घटी थी। मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी और तो कुछ वीडियो गेम्स होते हैं जो आप किसी के साथ खेल सकते हो, कोई अननोन स्ट्रेंजर के साथ आप खेल रहे हो। आप जब खेल रहे होते हो तो वहां से कभी मैसेज आता है, थैंक यू, ओ दैट वाज ग्रेट, यू आर डूइंग सो गुड, अरे फैंटास्टिक, वेरी कर्टियस मैसेज। फिर एक मैसेज आया, आर यू मेल और फीमेल? She replied, female. Okay. It go on, went on. And then he sent a message, can you send me a nude picture of yours? It was my daughter. She switched off the board thing and she went and told my wife. ऐकलं, अक्षय कुमार सोबत जर एवढ्या मोठ्या सुपरस्टार सोबत, एवढ्या मोठ्या हिरो सोबत अशा पद्धतीचा प्रकार घडत असेल तर तुम्ही आम्ही काय आहेत. म्हणून वेळीच आपण आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये लहान मुलगा म्हणजे 18 वर्षापेक्षा
कमी वयाच्या मुलांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तो मोबाईलमध्ये नेमकं काय करतोय, काय बघतोय, काय काय वापरतोय या गोष्टींचा जर विचार केला तर त्याच्या आयुष्यावर मोबाईलचा वाईट परिणाम होणार नाही, तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीने सगळे प्रकार घडतायत, घरचे त्यांना काही म्हणत नाहीत, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. शेवटी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या लेकराला मोबाईल द्यायचा आहे नाही द्यायचा आहे ते तुमचा निर्णय आहे. पण कुठेतरी जे घडतंय त्याच्यामुळे तुम्हाला सावध करणं, सतर्क करणं हा आपल्याला उद्देश आहे, म्हणून आपण सांगण्याचं काम करतो. बाकी तुम्हाला जे करायचंय ते करा आणि कमेंटमध्ये तुमचं काय मत आहे हे स्पष्टपणे मांडा.